जे फूड फॅड्स आहेत की अशाच प्रकारचं डाएट घ्यावं किंवा अशा प्रकारचं घेऊ नये किंवा हेच ऑइल घ्यावं, हे ऑइल घेऊ नये, हे खूप चांगलं आहे, ह्याचा तितकासा डायरेक्ट परिणाम होत नाही. खूप जाड आहेत किंवा ज्यांना अधूनमधून दुखतं किंवा अशी फॅमिली हिस्ट्री आहे, अशाने घरामध्ये एक इकोस्प्रिनची स्ट्रीप की आपल्याला छातीत दुखायला लागलं तर एक 75 मिलीग्रॅमची इकोस्प्रिन घेणं हे ऍटलिस्ट ते जोपर्यंत डॉक्टरपर्यंत पोहोचू शकतील तोपर्यंत त्यांचं दुखणं थोडं कमी होऊ शकेल. दुसरं सॉर्बिट्रेट म्हणून एक टॅबलेट असते, ती 5 मिलीग्रॅमची गोळी जिभेखाली जर आपण ठेवली तर जोपर्यंत आपण मेडिकल हेल्प आपल्याला मिळेल किंवा ईसीजी होऊ शकेल आणि आपण डॉक्टरकडे जाऊन निदान होऊ शकेल तोपर्यंत ह्या 2 गोळी घेणं. नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आणि आज आपल्याकडे जे डॉक्टर आलेले आहेत ते आपल्याशी हृदयविकार या विषयाबद्दल बोलणार आहेत. ते स्वतः जसलोक हॉस्पिटल इथे कन्सल्टंट आहेत आणि 5000 पेक्षा जास्त सर्जरीचा त्यांना अनुभव आहे. एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो 5000 लोकांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे. सर, तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न, हार्ट अटॅक येतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं? हार्ट अटॅक येतो तेव्हा हृदयाचा रक्तप्रवाह सडनली कमी होतो, अचानकपणे कमी होतो. प्रत्येक अवयवाला जसं रक्तप्रवाहाची गरज असते तसं हृदयाला रक्तप्रवाह करणाऱ्या करोनरी आर्टरीज ह्या नसा असतात. या नसांमध्ये कोलेस्टेरॉलचा, चरबीचा एक थर जमा होतो. त्याच्यामुळे त्या नसांमधला रक्तप्रवाह हळूहळू कमी होतो. हा जो कोलेस्टेरॉलचा थर वाढत वाढत जाऊन ती नस जर पूर्णपणे बंद पडली किंवा ब्लॉक झाली तर हृदयाच्या त्या भागाला होणारा रक्तप्रवाह पूर्णतः बंद होतो आणि हृदयाचं काम कमी होतं. याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. काही रुग्णांमध्ये छातीमध्ये अचानक खूप दुखायला लागतं, घाम येतो, चक्कर येते, शरीराची हृदयाची गती मंदावते. हार्ट अटॅक्स काही वेळा सायलेंट असतात, म्हणजे थोडंसं दुखल्यासारखं वाटतं पण त्यानंतर थोड्या वेळाने ते बरं होतं. असे मल्टिपल सायलेंट हार्ट अटॅक्स येऊन गेल्यानंतर हृदय हा एक पंप आहे, त्याची जी पंप करण्याची कॅपॅसिटी आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि मग ती एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जर कमी झाली तर फुफ्फुसामध्ये पाणी साठू लागतं आणि अशा पेशंट्सना मग जास्तीत जास्त अचानकपणे दम लागतो. सो हार्ट अटॅक येण्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन्स आहेत. मुख्यतः नसांमधला रक्तप्रवाह अचानकपणे बंद झाला की रुग्णाला हार्ट अटॅक. ओके, पण मग आता असं आहे की कधी कधी ऍसिडिटीमुळे पण छातीत पेन होतं किंवा कळ येते, तर छातीत आलेली कळ ही ऍसिडिटीमुळे आली आहे की हार्ट अटॅकमुळे आली आहे, हे कसं ओळखायचं? ऍसिडिटीची काही विशिष्ट लक्षणं असतात. ऍसिडिटी असलेल्या जे लोकांना एक त्यांच्या जेवणाशी, त्यांच्या आहाराशी संदर्भ असतो. त्यानंतर ऍसिडिटी जर झाली असेल तर तोंडामध्ये किंवा अन्ननलिकेजवळ असं आंबटसर पाणी येतं. जे दुखणं असतं ते साधारणपणे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचं असतं आणि जे थोडंसं आपण आहारामध्ये बदल केल्याने किंवा दूध पिल्याने ते दुखणं किंवा काही विशिष्ट टॅबलेट्स घेतल्याने ते दुखणं थोडं कमी होतं. हार्ट अटॅकचं दुखणं कधी कधी ऍसिडिटीच्या दुखण्याशी साधारण असू शकतं, पण हार्ट अटॅकचं दुखणं हे जनरली अतिशय तीव्र स्वरूपाचं असतं, ज्यामध्ये पेशंट्सना घाम येतो, ज्यामध्ये ते दुखणं मानेकडे, छातीकडे पाठीकडे जाण्याची शक्यता जास्त असते. रुग्णाचा हार्ट रेट म्हणजे आणि ब्लड प्रेशर हे फ्लक्च्युएट होऊ शकतं आणि ह्या प्रकारच्या रुग्णांमध्ये जनरली ऍसिडिटीची आधीची काही आपल्याला हिस्ट्री अशी काही नसते. त्यामुळे ह्या साधारण 2-3 गोष्टीवरती आपण ठरवू शकतो की हे ऍसिडिटीचं दुखणं आहे की हार्ट अटॅकचं दुखणं आहे. पण जर कन्फर्म करायचं असेल तर आपल्याला ईसीजी, त्यावेळी जेव्हा पेशंटला दुखत असतं त्यावेळी ईसीजी करून बघावा लागेल. त्या ईसीजी मध्ये काही ठराविक चेंजेस जे असतात त्यामुळे आपण ठरवू शकतो की हा हार्ट अटॅक आहे आणि ही ऍसिडिटी नाही. पण घरी म्हणजे आता याचा एक सब क्वेश्चन म्हणून आपण घरी कधी कधी असू समजा आणि थोडंसं असं छातीत दुखतंय वगैरे आणि ऍसिडिटी पण आहे, तर असं काही हे असू शकतं का की कोइन्सिडेंटली खरं तुम्हाला हार्ट ट्रबल आहे आणि त्याच वेळेला ऍसिडिटी झाली, पण त्याच्यात असं मायन्यूट काही हे नाही? या दोन्ही गोष्टी साधारण बरोबर होऊ शकतात की पेशंटला ऍसिडिटीचं दुखणं काही काळापासून आहे आणि आता पेशंटला छातीत दुखायला लागलं आहे आणि जे कधी कधी कन्फ्यूज होऊन किंवा दुर्लक्षपणामुळे ऍसिडिटी म्हणून धरलं जातं. अशा वेळेस पेशंटनी स्वतः किंवा त्याच्या घरात राहणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी की हे दुखणं गोळ्यांनी कमी होत नाहीये, हे दुखणं
फूड हॅबिटशी किंवा ह्याशी रिलेटेड नाहीये. आणि हे सारखं दुखत राहतंय, परत परत दुखतंय. आणि दुसरं ज्याला आपण म्हणतो की एक्झर्शनल ऍसिडिटीचं जे दुखणं असतं ते चालल्या फिरल्याने वाढत नाही. वेरॅज हार्ट अटॅकचं दुखणं असतं ते पेशंट जातो थोडासा चालला किंवा थोडं जरी एक्झर्शन झालं तरी सुद्धा ते दुखणं खूप जास्त प्रमाणात वाढतं. कारण जसं एक्झर्शन होतं तसं हृदयाची जी डिमांड असते आणि ब्लॉकमुळे त्या हृदयाला रक्ताचा होणारा जो सप्लाय असतो हा डिमांड सप्लाय मिसमॅचमुळे ते वाढतं. त्यामुळे ह्या गोष्टींमुळे कधीही जरी आपल्याला ऍसिडिटीचा त्रास असेल आणि छातीत जास्त दुखत असेल तर ती ऍसिडिटी म्हणून निग्लेक्ट न करता जाऊन एक ECG करणं हे एक सहज आणि सोपं सोल्युशन आहे ह्या दोन गोष्टींमध्ये फरक करण्यासाठी. जर असं लक्षात आलं की हे काहीतरी सिरियस आहे आणि समजा अशी तुमची कंडिशन नसेल की तुम्ही पटकन तुम्हाला वैद्यकीय मदत उपलब्ध होऊ शकेल, असं हे नसेल परिस्थिती, तर त्यावेळेला म्हणजे जसं आपण बाकीच्या याच्यासाठी जसं प्रथमोपचार करतो किंवा एक बेसिक किट असतं किंवा जिथे वयोवृद्ध माणसं आहेत ज्या घरामध्ये आणि दुसरं कोणी नाहीये त्यांच्या मदतीला, तर असं कोणी एखादं किट आपण घरी तयार करून ठेवू शकतो का की असं झालं तर ऍटलिस्ट पहिलं काय जे गोल्डन अवर म्हणतात त्या काळात निदान ऍग्रेवेट होणार नाही दुखणं. असं किट करणं तसं थोडं अवघड आहे. कारण हार्ट अटॅक येणाऱ्या पेशंट्सचे सिम्पटम्स हे व्हॅरिड असू शकतात आणि ते सिम्पटमची जी सिव्हिरिटी आहे ती कधी कधी खूप जास्त होऊ शकते. म्हणजे गोळी घेतली आणि आता मी थोड्या वेळ थांबलो आणि नंतर हॉस्पिटलला गेलो हे जनरली हार्ट अटॅकच्या बाबतीमध्ये बरोबर ठरत नाही. म्हणजे ज्याला सडन अचानकपणे हार्ट अटॅक येतो तो माणूस काही मिनिटांमध्ये सुद्धा जाऊ शकतो, कोलॅप्स होऊ शकतो. पण तरी सुद्धा ज्या लोकांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, जी लोक खूप जाड आहेत किंवा ज्यांना अधूनमधून दुखतं किंवा अशी फॅमिली हिस्ट्री आहे, अशांनी घरामध्ये एक इकोस्प्रिनची स्ट्रिप की आपल्याला छातीत दुखायला लागलं तर एक 75 मिलीग्रॅमची इकोस्प्रिन घेणं हे ऍटलिस्ट ते जोपर्यंत डॉक्टरपर्यंत पोहोचू शकतील तोपर्यंत त्यांचं दुखणं थोडं कमी होऊ शकेल. दुसरं सॉर्बिट्रेट म्हणून एक टॅबलेट असते, ती 5 मिलीग्रॅमची गोळी जिभेखाली जर आपण ठेवली तर जोपर्यंत आपण मेडिकल हेल्प आपल्याला मिळेल किंवा ECG होऊ शकेल आणि आपण डॉक्टरकडे जाऊन निदान होऊ शकेल तोपर्यंत ह्या 2 गोळी घेणं. तिसरी गोष्ट म्हणजे अशा पेशंटनी जास्त एक्झर्शन न करणं. की आम्ही असं बऱ्याचदा बघतो की ज्यांना छातीत दुखत असतं असे रुग्ण जर चालत आले तर ते कन्सल्टिंग रूम मध्ये येऊन कोलॅप्स झालेले बऱ्याचदा बघितले जातात. सो रेस्ट, मदत मागणं आणि सॉर्बिट्रेट आणि इकोस्प्रिन घेणं आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन ECG करून घेऊन पुढची ट्रीटमेंट करणं हा साधारण पहिल्या सुरुवातीच्या गोष्टी करणं हे हार्ट अटॅक मध्ये महत्वाचं ठरतं. ब्लॉकेजेस आहेत का हे आधी चेक करता येऊ शकतं. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून जर बघायला गेलं तर पहिलं तर म्हणजे ब्लॉकेजेस झाले नसतील तरी सुद्धा ते होऊ नये ह्याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. सो आम्ही सध्या असा सल्ला देतो की वयाच्या 40व्या वर्षानंतर प्रत्येकानेच दरवर्षी हेल्थ चेकअप करायला पाहिजे आणि हेल्थ चेकअप मध्ये ECG, इको आणि स्ट्रेस टेस्ट करणं हे गरजेचं आहे. हृदयविकार किंवा हार्ट अटॅक हा पूर्वी जसा 60-70 वयाच्या पलीकडचा आजार समजला जात होता, आता तो तसा उरलेला नाही. 20, 30, 40 ह्या वयोगटांमध्ये हृदयविकार हा अतिशय कॉमन झालेला आहे आणि बऱ्याचदा तो हाताबाहेर गेल्यानंतर कळतो. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की जिम मध्ये किंवा चालताना, सायकलिंग करताना यंग मुलं, माणसं काम करताना कामाच्या ठिकाणी कोलॅप्स झालेली आणि मृत्यू पडलेली आता रोजच ऐकायला मिळतात. सो आपल्याला हार्ट अटॅक आहे किंवा हार्ट अटॅक होऊ शकतो किंवा ब्लॉकेजेस आहेत हे कळण्यासाठी आपण दरवर्षीचं हेल्थ चेकअप करत राहिलो आणि त्याच्यामध्ये ECG मध्ये, कोलेस्टेरॉल मध्ये, ब्लड प्रेशर मध्ये काही जर दोष आढळले तर ते आपण ट्रीट करून ते ब्लॉकेजेस वाढू नये याची काळजी घेऊ शकतो. ब्लॉकेजेस होणं ही नॉर्मल प्रोसेस आहे. वयाच्या 70, 80, 90व्या वर्षी जर आपण नॉर्मल ज्यांच्या छातीत दुखत नाही अशांची जरी आपण अँजिओग्राफी केली तर जसं वय वाढतं तसं हृदयातल्या रक्तवाहिन्या ह्या कठीण होतात, त्यांचा थिकनेस वाढतो आणि त्याच्यामध्ये चरबीचे थर हे जमा होतात. आपल्या काही सवयींमुळे, फूड हॅबिट्समुळे, जेनेटिक मेकअपमुळे, फॅमिलियल हिस्ट्रीमुळे ह्या गोष्टी ह्या एका वयाच्या आधीपासून जर सुरू झाल्या आणि त्याचं जर आपलं ते जे ब्लॉकेजेस तयार होतात ते जर आपलं हार्ट
सांभाळू नाही शकलं तर आपल्याला छातीत दुखतं, दम लागतो, हार्ट अटॅक येतो, मृत्यू होऊ शकतो किंवा हार्ट फेल्युअर होतो. दुसरी ज्या काही टेस्ट आहेत की ज्या आम्ही हाय रिस्क पेशंट्स की जे स्मोकर आहेत, त्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, त्याच्यामध्ये आपण एकतर जर दुखत असेल तर अँजिओग्राफी करून आपण जे ब्लॉक्स आहेत ते आपण ठरवू शकतो. अँजिओग्राफी ही अतिशय साधी टेस्ट आहे, त्याच्यामध्ये फारशी काही रिस्क नसते. हाताच्या किंवा पायाच्या नसेमधनं आपण एक कॅथेटर हृदयाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत नेतो आणि एक तिथे डाय टाकून बघतो की कुठे ब्लॉक्स आहेत का, किती ब्लॉक्स आहेत आणि त्याचं स्वरूप काय आहे. दुसरं जर पेशंटला प्रोसिजर करून घ्यायची नसेल तर सिटी स्कॅनद्वारे पण आपल्याला हे कळू शकतं. पण सिटी स्कॅन मध्ये एक सिटी अँजिओग्राफी, सिटी कोरोनरी अँजिओग्राफी म्हणून एक तपास असतो ज्याच्यामध्ये आपल्या हृदयातल्या रक्तवाहिन्या कशा आहेत आणि त्याच्यात किती ब्लॉक्स आहेत हे आपल्याला कळू शकतं. त्याच्यामध्ये जर आपल्याला ब्लॉक्स आढळले तर मग आपण पुढे रुटीन अँजिओग्राफी करून त्याची पुढे काय ट्रीटमेंट करायची ते आपण ठरवू शकतो. सो तपासण्यांच्या बाबतीमध्ये नॉर्मल हेल्थ चेकअप की ज्याच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट, इको आणि ईसीजी करणं गरजेचं आहे. हाय रिस्क लोकांनी दर 2-3 वर्षांनी हे हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला त्रास होत असेल तर अँजिओग्राफी करावी आणि जर त्रास होण्याची शक्यता आहे असं जर वाटत असेल तर सिटी स्कॅन किंवा आपण रुटीन अँजिओग्राफी करून ब्लॉक्स कुठे आहेत आणि किती आहेत ठरवू शकतो. हे 40 नंतर व्हायला पाहिजे जनरली आयडियली. पण जसं मी तुम्हाला म्हणाले की आता इतक्या यंग मुलांमध्ये सुद्धा हे कॉमनली आढळलं आहे, त्यामुळे वयाचं आपण एक बंधन आपण मानू शकत नाही. पण तुमच्या एकूणच फॅमिली हिस्ट्री काय आहे, तुम्ही स्मोकर आहात का, तुम्हाला डायबिटीस आहे का, ब्लड प्रेशर आहे का, ह्याच्यावरून आपण रिस्क नसणारे, लो रिस्क आणि हाय रिस्क असं साधारण वर्गीकरण करतो आणि त्यानुसार आपण त्यांनी काय फ्रिक्वेन्सीनी म्हणजे काय किती वर्षांनी त्यांनी हेल्थ चेकअप करावा, इको करावा, स्ट्रेस टेस्ट करावी हे आपण ठरवतो. तेल हा जो काही हे आहे महत्वाचा, आता तेलांमध्ये पण खूप व्हेरिएशन असतं आणि काही म्हणजे अशा जाहिरात करणाऱ्या कंपन्या बऱ्याचदा असं पण सांगतात की गुड म्हणजे चांगली आहेत हृदयासाठी वगैरे, असं कितपत त्यांचं हे आहे. आणि एक असं इन जनरल म्हणजे तुम्ही सांगू शकाल का काय खावं काय टाळावं हे तर खूप ठिकाणून लोकांना कळलेलं आहे आतापर्यंत, बट स्टील की असं एक गाईडलाईन्स म्हणून. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा प्रोसेस्ड फूडमुळे. सो प्रोसेस्ड फूडमध्ये जे सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅटी ऍसिड असतात की ज्यांनी रक्तातले कोलेस्टेरॉलची जे प्रमाण आहे ते एक प्रमाणापेक्षा जास्त वाढतं आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट ही जी चरबीचा थर रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो त्याच्यावरती होतो. सो सगळ्या प्रकारचे प्रोसेस्ड फूड्स हे जनरली अवॉइड करा. नॅचरल फूड किंवा होम कुक फूड की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रोसेसिंग किंवा होत नाही, ह्यांनी हृदयरोगांपासून बचाव होऊ शकतो आणि त्याचा फायदा पण. किती प्रमाणात खावं हे समजा आपण पोटाचे जर 10 भाग धरले तर 6 ते 7 किंवा 8 भागापर्यंत खावा आणि 2 भाग हे रिकामे ठेवावेत, जेणेकरून आपली एक चलनवलनाची क्षमता वाढते आणि पचन चांगलं होतं. सो जसं आपल्याकडे पुराणांमध्ये सांगितलं होतं स अवकाश, याचा अर्थ की कमी आणि पचू शकेल एवढंच खावं. जे फूड फॅड्स आहेत की अशाच प्रकारचं डाएट घ्यावं किंवा अशा प्रकारचं घेऊ नये किंवा हेच ऑइल घ्यावं, हे ऑइल घेऊ नये, हे खूप चांगलं आहे, ह्याचा तितकासा डायरेक्ट परिणाम होत नाही. की कारण तुम्ही तेलाचा विचार केला तर आपण नुसतं तेल दिवसभरात किती खातो, 1 चमचा किंवा 2 चमचा. तुम्हाला जर डायबिटीस आहे, तुम्ही रोज सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट खात आहात, तर तुम्ही तेलाची क्वांटिटी 1 चमचा किंवा 2 चमचा ठेवली तरी फार तितका फरक पडत नाही. त्यामुळे हे थोडेफार इंडस्ट्रीने तयार केलेली फॅट्स आहेत. पण नॅचरल फूड्स की ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहे, सीड्स, अक्रोड, बदाम, पल्सेस ह्याचा वापर असलेलं आणि सॅलाड्स किंवा ज्याला आपण लिफी व्हेजिटेबल्स म्हणतो ह्याचा ॲडिक्वेट वापर असलेलं नॉर्मल घरामध्ये जे आपण शिजवतो तो आहार हा एका मर्यादित प्रमाणामध्ये आणि वेळेवर घेणं हे मला वाटतं सगळ्यात जास्त सोपं आणि साधं सोल्युशन आहे. जे प्रोसेस्ड आहे, जे रेडिली अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले आहेत, त्याच्यामध्ये मैदा आहे,
ज्याच्यातला फायबर कंटेंट कमी आहे. ह्यानी काय होतं की शरीराचा जी ब्लड शुगर लेवल आहे ती सडनली वाढते आणि हळूहळू खूप जास्त प्रोसेस फूड चा वापर केल्याने जे इन्सुलिन आहे ते सिक्रेशनचं त्याचा जो शरीर पेशींवर जो परिणाम होतो तो कमी व्हायला लागतो. ह्याला आम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. ज्यामुळे काय होतं की ब्लड शुगर लेवल एका विशिष्ट पातळीपेक्षा नेहमीच जास्त असतं. मग हळूहळू अशा लोकांना डायबेटीस होतो आणि मग एकदा डायबेटीस झाला की मग डायबेटीस आणि ब्लड प्रेशर हे दोघे हातात घालून येतात आणि मग ते आपल्या मागे आपल्या मोठ्या भावाला म्हणजे हृदयविकाराला बरोबर घेऊन येतात. सो ह्या सगळ्यापासून जर वाचवायचं असेल तर फूड विच इज एक्स्ट्रीमली ऑइली, विच इज ज्याच्यामध्ये खूप जास्त रेड मीट आहे म्हणजे मटन, चिकन हे जे फ्राय करून घेतलं जातं ज्याच्यामुळे त्याचा एकूण ट्रान्स फॅटी कंटेंट वाढतो. सो फूड हे सगळे याला मी अनहेल्दी हार्ट फूड्स म्हणतो. हे आपण जर कमीत कमी प्रमाणात खाल्ले आणि बाकीच्या ज्या रेग्युलर होम कुक फूड्स आहेत विच इज नॅचरल आणि नॉन प्रोसेस नाही आहेत ह्या गोष्टींचा आहारामध्ये जर जास्त वापर केला तर आपली जी हृदयरोग होण्याची जी रिस्क आहे ती हळूहळू कमी होते. सो आहार हा हृदयरोगाची रिस्क कमी करण्यासाठी आम्ही 1/3 जनरली करतो. जर आपण व्यवस्थित आहार ठेवला रेग्युलर वेळेत आणि योग्य प्रमाणात तर नक्कीच डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहू शकतं आणि हार्ट डिसीज प्रिव्हेंट होऊ शकतं. निरोगी माणसं म्हणजे ज्यांना कुठलाही हार्ट डिसीज नाही किंवा ऍक्टिव्ह आहेत बऱ्यापैकी, त्यांना एक्सरसाइज करत असतानाच अचानक हार्ट अटॅक आल्याचे वाचलेलं आहे मी. तर मग त्याच्या मागचं काय कारण आहे? हार्ट अटॅक आला आणि गेले असं पण ती निरोगी आहेत ही आपलं एक परसेप्शन असतं, आपला एक असा एक समज असतो की ते निरोगी आहेत कारण ते जाड दिसत नाहीत किंवा ते ओव्हरऑल ऍक्टिव्ह असतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं हृदय अगदी व्यवस्थित असेल. अशा लोकांमध्ये सायकोलॉजिकल स्ट्रेस हा एक फार मोठा परिणाम असतो. ठीक आहे की आपण खरंच निरोगी आहोत की आपण लोकांना दाखवतोय आपण निरोगी आहोत ह्याचा पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. सो एक ज्याला मी हॅबिच्युअल एक्सरसाइज करणार आहे की आपल्याला न झेपेल एवढा व्यायाम करणं. आपलं जर व्यवस्थित आपलं ट्रेनिंग नसेल तर अननेसेसरी मॅरेथॉन पळणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही बघितलं असेल की सडनली हार्ट अटॅक येऊन कोलॅप्स होण्याची शक्यता जास्त असते. दुसरी गोष्ट की अशा लोकांचे रेग्युलर हेल्थ चेकअप जर तुम्ही बघितले तर ते झालेले नसतात. त्यांना आपण कुठल्या टाईपचा एक्सरसाइज करायचा असतो ह्याची फारशी जाणीव नसते आणि ते उत्साहासाठी किंवा आपल्या बरोबरचे मित्र मैत्रिणी करतात म्हणून आपल्याला न झेपेल असा एक्सरसाइज करायला जातात आणि तिथून जर हार्टमध्ये ब्लड वेसल्स मध्ये ब्लॉकेजेस असतील तर ते हृदय तो एक्सरसाइज सहन करू शकत नाही आणि मग अशा वेळेस एक त्यांना आपत्तीमधून जावं लागतं. बऱ्याचदा अशा लोकांना आपण वाचवू शकतो पण काही वेळा ते वाचू शकतो. म्हणजे इनफॅक्ट असं म्हणता येईल की असं काही तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा सल्ला घ्या. सो ज्यांना टेस्ट करून घ्या. एक्झॅक्टली ज्यांना मॅरेथॉन पळायचंय, हिमालयात जायचं आहे किंवा ट्रेकिंग करायचंय अशांनी त्यांचं आधी रेग्युलर हेल्थ चेकअप करून घ्यावं, स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी की आणि दुसरं म्हणजे स्वतःची एक एक्सरसाइज कॅपॅसिटी हळूहळू वाढवावी की तो स्ट्रेस लेवल त्यांचं हृदय आणि त्यांचं शरीर हे सहन करू शकेल. तरच अशा गोष्टी कराव्यात ज्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टींचा आनंदही घेता येईल आणि त्या गोष्टी सहजरित्या सुरक्षितपणे करता येईल. एक रिव्हर्सल बद्दल आम्हाला एक उत्सुकता आहे की डायबिटीस रिव्हर्सल तर खूप ऐकलेले आहे. हार्ट डिसीजेस असे रिव्हर्स करता येतात का? असं नाही होत. अथेरोस्क्लेरोसिस की जी शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती निरंतर चालू राहते. ती जन्मापासून सुरू होते आणि माणूस असेपर्यंत ती चालू राहते. अच्छा, म्हणजे हे प्रत्येकाला होणारच आहे. पण आपल्या स्ट्रेसमुळे, आपल्या आहारातल्या चुकांमुळे, आपल्या जीवन पद्धतीमुळे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ऍडिक्शन, स्मोकिंग ह्याच्यामुळे आपण ती प्रोसेस जी आहे ती जी प्रक्रिया आहे ती वाढवतो, त्याचा स्पीड वाढवतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातले एक अवयवांचा रक्तप्रवाह कमी होऊन ते अवयव निकामी होतात.
जसं हृदयाचा रक्तप्रवाह कमी होतो ते हार्ट अटॅक येतात, हार्ट फेल्युअर होतं. मेंदूचा रक्तप्रवाह कमी झाला की स्ट्रोक होतो. पायातला रक्तप्रवाह कमी झाला तर गँग्रीन होतं. डायबिटीसमुळे किडनीमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि किडनी फेल होते. सो ह्या ज्या इनएव्हिटेबल जी अथेरोस्क्लेरोसिस ही प्रोसेस आहे ती पूर्ण थांबवता येईल. आपण काय करू शकतो की त्याची जी गती आहे, त्याचा जो स्पीड आहे तो आपण एका नियंत्रणात आणू शकतो, की आपण आपल्या नसा ह्या मध्ये ब्लॉकेजेस तयार होऊ नये यासाठी नक्कीच उपाययोजना करू शकतो. त्यामुळे जे अवयव आहेत त्यांचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो. पण ज्याला हार्ट अटॅक आलेला आहे, ज्याला ब्लॉकेजेस आहेत, त्याच्यामध्ये आपण ते ब्लॉक ओपन करून अँजिओप्लास्टी करून किंवा त्या ब्लॉकच्या पुढे नवीन रक्तवाहिनी जोडून बायपास करून आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण पूर्ण तयार झालेले ब्लॉक आपण पुन्हा नॉर्मल करता येणं असं म्हणजे पूर्णपणे थांबवणं, स्टॉप होऊ नाही शकत. किंवा रादर म्हणजे आम्हाला हेच माहिती नव्हतं, कारण शाळेत असताना हे अथेरोस्क्लेरोसिस जे आहे त्याच्यासाठी फार सुंदर शब्द त्यांनी वापरलाय, धमनी काठीण्य. म्हणजे धमन्या कठीण होतात, अगदी साध्या शब्दात सांगायचं. आणि तो त्यावेळेला विकार अशा याच्यामध्ये ते जीवशास्त्राच्या पुस्तकामध्ये तो अभ्यासलेला आहे. आणि त्यामुळे तो विकार म्हणूनच, म्हणजे हा काही लोकांना होतो आणि काहींना होत नाही असा एक समज होता. पण म्हणजे तो गैरसमज आहे ऍक्च्युली, की एव्हरीबडी इज प्रोन टू दॅट. प्रत्येकाला होणारच आहे, फक्त आपण थोडं स्लो करू शकतो, त्याचा जो रेट आहे तो कमी. हार्ट चांगलं राहण्यासाठी काही असे स्पेसिफिक व्यायाम वगैरे आहेत तुम्ही सांगू शकाल? किंवा मग कार्डिओ जे केलं जातं आजकाल, तर ते सगळ्यांसाठी चांगलं आहे की फक्त चालून? सो ज्याला आम्ही म्हणतो की आपले हृदयाच्या संदर्भातले बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आता आपण न चालता फिरता एका ठिकाणी राहून आयुष्य जगतो म्हणून. म्हणजे जसं पूर्वी म्हणायचो की स्मोकिंगनी हृदयात जे हार्ट अटॅक येण्याची त्याची शक्यता आहे ती 30-40% वाढते. सो आता सिटिंग इज न्यू स्मोकिंग. म्हणजे बरेच जण आपण एका ठिकाणी बसून दिवसभर लॅपटॉपवर किंवा लेजर्सवरती हे काम करतो. तर माणूस तसा त्याच्यासाठी बनलेला नाहीये. त्यामुळे चालत राहिलं पाहिजे. म्हणजे जसं पूर्वजांनी सांगितलं तसं जेवढे तुम्ही शारीरिकदृष्ट्या ऍक्टिव्ह असाल तेवढं तुमची हार्ट डिझीज होण्याची शक्यता कमी होते. तुम्ही शारीरिकदृष्ट्या ऍक्टिव्ह असाल तर तुमची रक्तातली ब्लड शुगर कंट्रोल राहते, ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं, कोलेस्टेरॉल कमी होतं, मानसिकदृष्ट्या तुम्ही ऍक्टिव्ह राहता. तुम्ही कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज जरी निवडला तरी सुद्धा तो हृदयासाठी फायदेशीर असतो. मार्केट केलेला कार्डिओ एक्सरसाइज आहे त्याच्यापेक्षा बाकी सगळ्या एक्सरसाइजनी सुद्धा हृदयाला मदत होतेच होते. सगळ्यात सिंपल व्यायाम म्हणजे चालणं, की दिवसात कमीत कमी अर्धा तास सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्ही चालला तर तुमची ओव्हरऑल हृदय स्वस्थ राहण्याची जी प्रक्रिया आहे त्याला खूप मोठी मदत मिळते. कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज, ज्याला आता अमेरिकन हार्ट असोसिएशन सांगतं की आठवड्याभरात 150 मिनिट, म्हणजे साधारण 25 ते 30 मिनिट दिवसामध्ये हा मॅन्डेटरी की करायलाच पाहिजे असा एक्सरसाइज आहे. मग तो तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करू शकता. दुसरं त्याला मी इंटरव्हल ट्रेनिंग म्हणतो की थोड्या वेळ आपण जास्त स्पीड घ्यायचा, थोड्या वेळाने तो कमी करायचा, जेणेकरून हृदयाची गती वाढते, त्याच्यामुळे त्या नसांचं आरोग्य सुधारतं. तिसरं वेट ट्रेनिंग बऱ्याच जण प्रिफर करतात. सो मॉडरेट अमाऊंट ऑफ वेट ट्रेनिंगनी बाकीच्या ज्या मसल्स आहेत त्यांची क्षमता वाढते, त्या स्ट्रेंथ होतात आणि त्याचा सेकंडरी इफेक्ट म्हणून हृदयावर परिणाम होऊन पण हृदयाची जी कॅपॅसिटी आहे ती इम्प्रूव्ह होते. चौथं योगा. सो योगामध्ये माइंड, बॉडी आणि फिजिक ह्याच्या सगळ्या 3 पार्ट्स मध्ये सगळ्या गोष्टी ह्या सुदृढ होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सो योगा करत असताना ब्लड प्रेशर तुम्ही शांत पण असता आणि तुमच्या ज्या शारीरिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा चालू असतात. सो ब्लड प्रेशर कमी होतं आणि ओव्हरऑल तुमची जी स्ट्रेंथ असते, शारीरिक क्षमता असते, हृदयाची क्षमता असते ती वाढायला मदत होते. पोहणं, पळणं, सायकल चालवणं ह्या सगळ्या गोष्टींचा हृदयावरती पॉझिटिव्ह इफेक्ट होतो, जेणेकरून जी अथेरोस्क्लेरोसिस जी प्रोसेस आहे ती एका प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये राहू शकते. वेसल कम्प्लायन्स हा वाढतो.
कंप्लायन्स म्हणजे व्हेसल कंप्लायन्स म्हणजे ज्या रक्तवाहिन्या असतात त्या कठीण होण्याची शक्यता कमी होते. ओके. आणि डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल कमी होते. सो ऍक्टिव्ह राहणं हा बेस्ट एक्सरसाइज आहे. तो कुठल्याही प्रकाराने केला दिवसातनं कमीत कमी अर्धा तास तर त्याचा हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी फार मोठा उपयोग होऊ शकतो. स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याची हे कमी असते कारण नॅचरली मेनोपॉज पर्यंत त्यांना प्रोटेक्शन असतं असं म्हटलं जातं. पण आफ्टर मेनोपॉज ते जातं प्रोटेक्शन, म्हणजे इक्वल ह्याच्यावर येतात. पण याच्या पुढे जाऊन मला एक असं विचारायचं होतं की हार्ट अटॅक येऊन एखादा माणूस मरतं त्याच्यामध्ये असं काही हे दिसतं की पुरुषांचे चान्सेस जास्त किंवा स्त्रियांचे चान्सेस जास्त, सर्व्हायवल रेटचं जरी केलं. स्त्रियांच्या ज्या रक्तवाहिन्या असतात हृदयाला रक्तप्रवाह करणारे त्यांचा आकार, त्याचे जे साईज आहे तो कमी असतो. अच्छा. ओके. दुसरं, स्त्रियांमध्ये जो हृदयविकार होतो तो पुरुषांमध्ये होतो त्याच्यापेक्षा 10 ते 15 वर्ष आधी होतो आणि तो अग्रेसिव्ह प्रमाणात असतो आधी. म्हणजे पोस्ट सपोज मेनोपॉज झाल्यानंतर ओके 65 वर्षाच्या पुरुषामध्ये जो हृदयविकार तुम्हाला सापडेल तसेच 65 वर्षाच्या स्त्रीमध्ये जो हृदयविकार असतो तो स्त्रियांमध्ये ब्लॉकेजेसचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं. त्यांच्या नसा या लहान असतात त्यामुळे ज्या स्त्रियांना हा आजार होतो तो बऱ्याचदा मोठ्या गंभीर स्वरूपाचा असतो. सो त्यांच्यामध्ये जे सर्व्हायवल आहे ज्याच्यामध्ये हे स्त्रियांमध्ये कमी असतं पुरुषांपेक्षा. सो मेनोपॉज पर्यंत स्त्रियांना निसर्गाने दिलेलं संरक्षण आहे की त्यांना हार्ट डिसीज हा कमी प्रमाणात होतो. पण सध्या स्त्रियांमधल्या सुद्धा फूड हॅबिट्स आणि स्मोकिंगमुळे हा इफेक्ट पण आता सध्या दिसेल असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे बऱ्याच 20, 22, 28 वर्षाच्या मुलींचं सुद्धा मी बायपास केलेलं आहे. सो तसं म्हणलं तर स्त्रियांमधला हृदयविकार हा पुरुषांपेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचा असतो आणि पूर्ण ट्रीटमेंट करूनही त्यांच्यामध्ये जो आपल्याला फायदा व्हायला पाहिजे हा तितकासा जाणवून येत नाही. त्याच्यात खूप घाबरायचं कारण नाही कारण मेनोपॉज पर्यंत त्यांना जनरली निसर्गाने संरक्षण दिलेले. पण त्यानंतर जनरली आम्ही बघितलंय की स्त्रिया ह्या स्वतःच्या आरोग्याकडे अतिशय दुर्लक्ष करतात. कारण ते मी कुटुंब चालवते आहे अशी एक पद्धत असते त्यामुळे मला जरी दुखत असलं तरी सुद्धा ते तपास करून घेणं, त्याची पुढे ट्रीटमेंट करणं, गोळ्या व्यवस्थित घेणं हा पण भाग स्त्रियांमध्ये बराच कमी असतो. त्यामुळे हृदयविकार झालेल्या स्त्रियांमध्ये सुद्धा ट्रीटमेंट व्यवस्थित घेण्याची जी पद्धत असते ती कमी असते. त्यामुळे हृदयविकार झालेल्या स्त्रियांचा जो सर्व्हायवल आहे ते त्या वयातल्या पुरुषांपेक्षा हे बरंच कमी असतं. आणि याच्यात स्ट्रेस फॅक्टर काही असेल म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रिया नेहमी जास्त स्ट्रेस घेतात, विचार करतात किंवा जास्त टेन्शन घेतात तर ते काही हे आहे का म्हणजे त्याचा काही स्ट्रेस कोणीही घेतला तरी त्याचा इफेक्ट हृदयावर होतो. तो पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळा होतो असं नाही मला वाटत. वेगळा होतो पण पुरुषांची थोडंसं एक लेट गो अटिट्यूड असतो किंवा फार नाही असं तुमच्या मानसिक पद्धतीवर, विचार करण्याच्या पद्धतीवर आणि प्रत्येक माणसाच्या इंडिव्हिज्युअल ह्याच्यावरती असतं. जनरली आपण असं बघितलंय की आता सोसायटी हॅज मूव्ड फ्रॉम आपली जे जगण्याची पद्धत आहे ही बऱ्याच लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटेपणाकडे चालली. सो स्ट्रेस कमी करण्याच्या आयुष्यातली सगळ्यात 2 मोठ्या गोष्टी आहेत की फॅमिली आणि फ्रेंड्स. आता बऱ्याचदा स्ट्रेस शेअर करण्यासाठी फॅमिली जवळ नसते आणि तितके मित्रही नसतात. त्याच्यामुळे ओव्हरऑल स्ट्रेस असण्याचं किंवा त्याच्यामुळे हृदयावर किंवा बाकी अवयवांवर परिणाम होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ते पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये साधारणतः तेवढेच असतं. जे नट्स आहेत त्याच्यामुळे सम ऑफ द फूड काही जे आपल्या आहारातले घटक आहेत त्याच्यामुळे एचडी लेवल वाढतं. हे शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्ह केलेलं आहे की चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, बदाम किंवा काही नट्समुळे एचडीएल कंटेंट वाढतो.